नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर आपण जो डेटा ट्रॅक करणार आहे, तो करणार आहे 19 तारखेच्या मार्केटसाठी. तर मित्रांनो, 18 तारीख आज एक्सपायरी होती. तुम्ही आज बघितलं असेल मार्केटने कशा पद्धतीचे मूव्ह दिलेले आहे. ओके. सो मार्केटची जी डायरेक्शन आहे ओव्हरऑल फार खराब आहे. पार्टिसिपेशन मिसिंग आहे मित्रांनो. हे मला काही फेजेस आठवतात. एकदम एकदम तुम्हाला सांगायला हे वाटेल. ज्यावेळी कोरोनाच्या आधीचा काळ होता ना, 18-19 वगैरे, त्या काळात अशा प्रकारचा एकदम बोरिंग बोरिंग कार्यक्रम चालायचा. ओके. तो पिरियड आहे ना, तो मला आता थोडासा डोळ्यासमोर येतोय, की अशा पद्धतीचा एकदम रटाळवाणं कार्यक्रम व्हायचा. ते निगेटिव्ह साइडला काम झालेलं दिवसभर. ओके. जसं डेटावरती आपल्याला दिसत होतं तशा पद्धतीचं. मी तुम्हाला रिकव्हरीचा कुठलाही प्लॅन नव्हता सांगितला, की काही रिकव्हरी होईल म्हणून. रिझन बी डेटा जो आहे तो एकदम सॉफ्टली सुरुवातीपासूनच आहे आणि विक्स पण डाऊन आहे. तर हे जे आपल्याला मदत करतं, की हे जे रटाळवाणा कार्यक्रम ॲज इट इज होतो. ह्या दुपारनंतरून साधारण 1-1:30 वाजल्याच्या नंतरून एक आयदर साइड एकदा वरती किंवा खाली असे थोडेसे मोठे मूव्ह बघायला भेटतात. सब्जेक्ट टू डेटा थोडासा इमॅच्युअर असतो. ओके. पण झाले ते उलटं म्हणूनच ते खाली बघायला भेटते. आता तुम्हाला वाटेल, की हे नॉर्मल आहे. ओके. नॉर्मल आहे. मी ते एक वॉर्निंग तुम्हाला या ठिकाणी पेस्ट करतोय. ओके. एक वॉर्निंग समजा 24,000 तुटायला जे पण लागते ना आवश्यक, ते ऑलरेडी मार्केटच्या डेटामध्ये दिसतंय. काही लोकांना सपोर्ट वाटेल, काही लोकं म्हणतील 5-7 दिवस झाले मार्केट निगेटिव्ह आहे, आता रिकव्हरी होईल. काहींनी कॉल बाय करून ठेवले असतील, कोणी सपोर्ट दिसला असेल, एक्सपायरी झालीये. आता सगळं हे झालं. पण हे 24,000 तुटायला आहे ना एकदम, एकदम ईझी टू यूज डेटा आहे. ओके. सो बघा तुम्ही इथे हे 24,154 फार लोकांसाठी हे आहे. पण हा 24,000 इझिली ब्रेक होईल. ओके. इझिली ब्रेक होईल कारण तुम्हाला आता डेटा दाखवल्यावर तुम्हाला ते फार भयानक वाटणार आहे. ओके. तो डेटावरती राहाच व्हिडिओमध्ये. मित्रांनो, काही लाँग टर्मच्या म्हणजे ज्यावेळी मी सुरुवात केली होती, काही जुने फॉलोअर्स असतील, तर नक्की कमेंट करायला विसरू नका. हे जे डिस्कशन आहे आपले हे केव्हा झाले होते? ज्या शेअर बद्दल मी बोलतो, की जे 2x, 3x होतात, तर ते कसे होतात बघा तुम्ही. मी तुम्हाला दाखवतोय याच्यावरती. हा बॉस लिमिटेडचा शेअर आहे. साधारण 28-29 हजाराच्या आसपास आपण त्याला बघत होतो आणि त्यावेळी काही कंडिशन क्रिएट झाल्या होत्या आणि त्यावेळी लाँग करायचं प्लॅनिंग होतं. तर 28,000चा 29,000चा शेअर आपण हार्डली 35-36 हजारावर तो काढून टाकला होता. त्यावेळी आपल्याला ही फार मोठी गेन वाटत होती. पण ही जी स्विंगचं जे गणित आहे ते कन्व्हर्ट झाले लाँग टर्मच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये. 84% त्याचे रिटर्न झालेले आहे. हा 2829चा शेअर हा फार वरच्या लेव्हलला त्या ठिकाणी ट्रेड करायला भेटतोय. तुम्ही याचं जर बघितलं मागच्या काही महिन्यांचा ग्राफ, तुम्हाला आठवत असेल याच्यावरती चर्चा वारंवार व्हायची. जसं क्युपिड वरती चर्चा होते. याच्यावरती चर्चा होते. 4,700, 800चा शेअर, 2029 900चा शेअर. हा जो शेअर आहे हा अशा पद्धतीने वरती आहे. मार्केट डाऊन आहे. हे लोक वरती आहेत. क्युपिड सारखा शेअर काल पडला होता. आज थोडीशी रिकव्हरी त्याच्यात बघायला भेटली. हे असं का होतंय? ह्या शेअरनी फार चांगलं रिटर्न्स आपल्याला दिलेले आहेत. साधारण 302, 304 या लेवलला आपण त्या ठिकाणी हे केला होता. आता या ऑलमोस्ट याची डबलची रॅली आहे. ओके. त्याच्यापेक्षा मोठी रेंज देऊन आलेला आहे. आता हे काही ग्लोबल सेंटिमेंट आहेत, काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर हे थोडंसं होणार आहे. तर इथून पण चांगलं मूव्हमेंट घेईल का? वी डोंट नो. आपल्याला एक एकदम परफेक्ट एंट्री पॉइंट भेटलाय. तो आपल्याला फॉलो करायचा आहे. त्या हिशोबाने. काही लोकांकडे 100% शेअर आज पण कॅरी असतील आणि चांगल्या पद्धतीचे रिटर्न ते त्या ठिकाणी देत असतील. ओके. सो अशा पद्धतीचं हे गणित आहे मित्रांनो. हे जे आहे ना, हे सगळं काही डेटावरती आहे. हा कुठला सपोर्ट रेजिस्टन्सचा कार्यक्रम नाहीये. हा डेटाचा कार्यक्रम आहे. बॅक एंडला काय घडतंय ते इम्पॉर्टंट आहे. तर हे कुठल्या काळात घडलं होतं ते तुम्हाला सांगितलं मी. ठीक आहे. सो काही फेजेस आहेत ते तुम्हाला एक व्हिडिओ दिला होता त्याच्यावरती समजेल की ते काय झालं होतं. ठीक आहे. सो हे इम्पॉर्टंट आहे. ह्याच्या पाठी कोण होतं, काय होतं, हे सगळं आपण त्या ठिकाणी डिस्कस करत असतो. आपण जातोय डेटावरती. डेटाचे सिक्रेट इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला आता बघायला वाटेल एकदम ठळठळीत रेड अक्षरात मी एवढं मोठं निगेटिव्ह दिलेलं आहे. ओके. जाऊन लगेचच पुट बाय करायचेत का? नाही. पोर्टफोलिओला हेज करायचंय. पोर्टफोलिओला हेज कसं कराल? जेवढा क्वांटिटीचा पोर्टफोलिओ लॉंग आहे तेवढ्या क्वांटिटीचा अपोजिट आपल्याला त्या ठिकाणी
एक हेज घ्यायचा आहे. मग एखादा पुट बाय करू शकता डिपेंड ऑन पोर्टफोलिओच्या साईज. ओके. तर पोर्टफोलिओची साईज कमी असेल तर एखादा कॉल सेल करा. एटीएमचा वगैरे कॉल सेल करा. हे थोडासा हेज देईल. थोडेसे जे निगेटिव्हिटी आहे 2-3% पर्यंतची ती वाचवेल. ओके. अशा हिशोबाचं गणित आहे. हे हेजिंग शिकून घ्या. बघा तुम्ही डेटा अनवाइंड झालेला आहे. डेटा किती अनवाइंड झालाय? ऑलमोस्ट 30-40% डेटा अनवाइंड झालेला आहे. आणि एवढा डेटा अनवाइंड होऊन सुद्धा हा जो क्लायंट आहे, हा रिटेलर आहे, एवढे 5-7 दिवसाचं सेशन निगेटिव्ह असताना सुद्धा ह्याला कुठलं 28,000ची स्वप्न पडायला लागली हे मला कळत नाही. लॉंग टर्म मध्ये जे व्हायचं ते होईल. डेटावरती जे चेंजेस यायचे ते येतील. मी सांगेल तुम्हाला कशा पद्धतीने ते होईल, काय होईल. ओके. पण सध्या तरी अशी कुठलीही कंडिशन नाहीये की मी जाऊन लॉंग घेऊ शकतो, मी हे करू शकतो. आज एक व्यक्तीशी कनेक्ट झालं माझं, आज हे आलं 24,750 चे कॉल विकत घेऊन ठेवलेले आहेत 24 ऑगस्टचे. मी बोललो कुठल्या दुनियेत जगतोय मित्रा तू, हे काढून टाक. मी स्वतः एक्झिट मारले, विचार करा. मी स्वतः एक्झिट मारले, क्वांटिटी 500 क्वांटिटी. का गमवायचे ते पैसे? कशासाठी उद्योग करायचे? ठीक आहे. सो मित्रांनो, अवॉइड करा हे. ओके. सो एफ चा डेटा स्टील एकदम निगेटिव्ह, एकदम रेड मध्ये दिलेले मी. असं नाहीये की एखादी अपसाइड मुवमेंट येणार नाही, येणार 100% येणार, पण ती जी आहे ती सेलिंग ऑपॉर्च्युनिटी बनून येणार. ओके. जी पण अपसाइड येईल ती सेलिंग ऑपॉर्च्युनिटी बनून येईल आणि 24,000 ब्रेक जो आहे तो इझिली होईल. ओके. सो हे याच्यासाठी नाहीये की तुम्ही जाऊन लगेच पुट विकत घ्यावे. तुमच्या पोर्टफोलिओला हेज करण्यासाठी पुट विकत घ्यायचं. ओके. तुमचं पोर्टफोलिओला हेज करण्यासाठी एक कॉल शॉर्ट करायचा. हे हेजिंग आहे. हे कुठलाही कॉल आणि पुट नेकेडचा सल्ला नाहीये. मी वारंवार तुम्हाला सांगत आलोय. ऑप्शन बाईंग, ओके, नेकेड ऑप्शन बाईंग इज इक्वल टू डेथ. आणि तुम्ही जर असे नेकेड काही करत असाल तर तुम्ही आमंत्रण देता याला डायरेक्टली इनडायरेक्टली. ओके. सो करायचं काय, इक्विटी मध्ये काम करायचंय, तुम्हाला ट्रेडिंगच करायचंय. इक्विटी फार बेस्ट आहे. बाय डिफॉल्ट नॅचरल लिव्हरेज झालेले. ओके. तर एक ट्रेड होता, आपण निगेटिव्ह साईडचा ट्रेड पकडला होता याचा. ओके. तर इथून हे जे आहे ना, हे सेकंड फेज ट्रेड मध्ये येतात. दुपारनंतर काही गडबड झाली याच्यामध्ये, पण एकदम ज्या स्मूथ रॅलीज आहेत ना, ह्या रॅलीज आपल्याला पकडायला भेटतात. ओके. साधारण 10:30 नंतरचा आपला फेज 2 चा ट्रेड सुरू होतो. त्यानंतर ह्या स्मूथ रॅलीज आपल्याला पकडायला भेटतात. रिस्क फार छोटी असते. कम्पेअर टू रिवॉर्ड जो आहे तो अशा पद्धतीने असतो. 1:3, 1:4, 1:5 पर्यंत इझिली आपल्याला त्या गोष्टी करायला मिळतात. ओके. सो अशा पद्धतीचं गणित आहे. आपण अजून एक लॉंग ट्रेड प्लॅन केला होता, पण तो लॉंग ट्रेड तो आहे थोडासा वरती जाऊन तो फेल झालेला आहे. ओके. समहाऊ रिस्क रिवॉर्ड मिसिंग होता. कदाचित सुरुवातीच्या याच्यामध्ये जर तो भेटला असता तर फार चांगल्या पद्धतीने काम झालं असतं. ओके. सो आयडियल एंट्री जी आहे ती खाली होती आणि अशा पद्धतीची इथपर्यंत तिची रॅली आहे. काही लोकांनी इथे ट्राय केला, इथून अशा पद्धतीने चांगलं हे केलं, पण एक लेवल त्या ठिकाणी फेस झाली आणि ती दिसली सुद्धा आपल्याला. जे काही पॅरामीटर लागतात वारंवार पुन्हा मार्केटला वरती नेण्यासाठी ते मिसिंग होते आणि तो शेअर एकदम रटाळवाना बराच वेळ त्याने काढला आणि मग त्या ठिकाणी कॉस्ट टू कॉस्ट तो आपल्याला सुटलेला आहे. ओके. सो अशा पद्धतीचं गणित आहे. अजूनही बऱ्याचशा गोष्टी घडतात. फार इंटरेस्टिंग जर्नी आहे मित्रांनो. तुम्ही अजूनही त्या ठिकाणी फक्त वाटच बघत असाल की काहीतरी मॅजिक भेटेल, तर असं मॅजिक कुणाकडे नाहीये. पण एक वेगळा तिसरा डोळा मी देण्याचा प्रयत्न करतो. तो तुम्हाला पाहिजे असेल तर फार नॉमिनल कॉस्ट आहे त्याची. ऍप वरती जाऊन चेकआउट करा आणि इंटरेस्टिंग जर्नीसाठी त्या ठिकाणी एनरोल करा. ओके. सो ऍप प्ले स्टोर वरून करायचे. तुम्ही ग्रुपवर नसाल तर खाली लिंक आहे, ग्रुपला कनेक्ट व्हा. ओके. ऍप डाउनलोड केलं नसेल तर ऍप डाउनलोड करा. गुगलचा एक फॉर्म आहे, त्याच्यात फार इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, ते जाऊन चेकआउट करा. ठीक आहे. तर मित्रांनो, थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. असंच प्रेम देत राहा. डेटावरती बिलीव्ह करणं ही काळाची गरज बनलेली आहे. ऍटलिस्ट आपल्याला हे तर माहित पडतंय की याच्या पाठी काय घडतंय. ओके. थँक्यू. थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये.